आष्टी तालुका नंदुरबार येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने उपसरपंच कविता राकेश शेवाळे यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने दिनांक 9 फेब्रुवारी सोमवार रोजी आष्टी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। निवडणूक आद्यांशी अधिकारी सरपंच किसन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली। निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत कामकाज राबवण्यात आले। उपसरपंच पदासाठी गणेश भिका खाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। अर्जावर सूचक म्हणून गोपाल हेमाडे होते। सभेला सरपंच किशन सोनवणे, सदस्य कविता शेवाळे, पुष्पबाई शेवाळे, मीनाक्षी दोडरे, शर्मिला चौरे, वंदना पवार, कल्पना वळवी, बाबूलाल कोकणी, गोपाल हेमाडे आदी उपस्थित होते। सदर निवडणूक ग्रुप ग्रामपंचायत अधिकारी पंकज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार हिनाताई गावित, माजी आमदार शरद गावित यांचे खंदे समर्थक मानले जाणारे गणेश खाडे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचा जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी केली। ग्रामपंचायत पॅनल प्रमुख तथा संचालक आदिवासी विकास सोसायटी विजय शेवाळे यांच्या नेतृत्वात उपसरपंच निवड करण्यात आला। यावेळी वसंत शेवाळे, कैलास काळे, राकेश शेवाळे, सुनील चौरे, राकेश शेवाळे, गणेश पवार, नारायण ढोडरे, रवींद्र शेवाळे, भिका वराडे, संजय कुलकर्णी, अर्जुन ठाकरे, दादा गावित व ग्रामपंचायत कर्मचारी आत्माराम शेवाळे, राकेश अहिरे, बापू कोकणी, करमू सोनवणे उपस्थित ग्रामस्थांनी अभिनंदन केलं। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार। मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 नियम 10 अन्वये कलम 30 मधील तरतुदीनुसार उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या 12 सदस्यांपैकी 10 सदस्य उपस्थित आहेत। या निवडीकरता श्री गणेश भिका खाडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची आष्टी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्री गणेश भिका खाडे यांची बिनविरोध निवड आज रोजी करण्यात येत आहे।